महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सध्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावरती आपल्याला अशा काही बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की रेशन कार्डवरती 6,000 रुपये मिळणार आणि मोफत 12 वस्तू मिळणार। आता कशा पद्धतीने रेशन कार्डवरती 6,000 रुपये आणि मोफत 12 वस्तू मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत जो थेट आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाशी संबंधित आहे। तो विषय म्हणजे आपले रेशन कार्ड आणि त्याद्वारे मिळणारे सरकारचे अनेक फायदे। आता जानेवारी महिन्यापासून राज्य आणि केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत आणि याबद्दलची सर्व काय माहिती आपण आज बघणार आहोत, जेणेकरून एकही गरजू नागरिक या फायद्यापासून वंचित राहणार नाही। आता कशा पद्धतीने रेशन कार्डवरती पैसे या ठिकाणी मिळणार आणि कोणत्या मोफत वस्तू मिळणार याबद्दलची सर्व काय माहिती आपण बघणार आहोत। जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे, कशा पद्धतीने पैसे मिळणार, कशा पद्धतीने मोफत वस्तू मिळणार, कोणकोणत्या वस्तू मिळणार, किती पैसे मिळणार, कधी खात्यावरती जमा होणार याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डचं महत्त्व जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता आपल्याकडे अनेक वर्षापासून रेशन कार्ड आहे, तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेलच। काही लोकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे तर काहींकडे केशरी रेशन कार्ड आहे। हे केवळ धान्य मिळवण्याचे साधन नसून तर ते आपल्या हक्काचे आणि ओळखीचे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे। जानेवारी महिन्यापासून सरकारने या कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता रेशन कार्ड धारकांना केवळ गहू तांदूळच नाही तर इतर अनेक जीवन उपयोगी वस्तू आणि आर्थिक मदत देखील या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की नागरिकांना दिलासा देण्यासाठी, म्हणजेच की आता सध्या गोरगरीब नागरिक आहेत आणि त्यांना देखील आर्थिक या ठिकाणी आधार देणे अत्यंत आवश्यक असते आणि यामुळे सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी बदल करण्यामध्ये आला आहे तो म्हणजेच की धान्याचा दर्जा। आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत, म्हणजेच की रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले याबद्दलची A to Z माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा बदल सरकारने कोणता केला आहे तर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे धान्याचा दर्जा। जानेवारी महिन्यापासून रेशन दुकानांवरती मिळणारे गहू आणि तांदूळ हे अत्यंत उच्च दर्जाचे आणि दर्जेदार असतील। अनेकदा तक्रारी असायच्या की रेशनचे धान्य खाण्यायोग्य नसते, पण सरकारने आता तांदळाची क्वालिटी सुधारून एकदम पांढरे शुभ्र आणि उत्तम तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना घरच्या घरी आता पौष्टिक आहार या ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी बघा रेशन कार्डवरती गॅस सिलेंडर मिळणार अशा देखील बातम्या समोर आल्या होत्या। आता रेशन कार्डवरती कशा पद्धतीने गॅस सिलेंडर या ठिकाणी म्हणजेच की तुम्हाला मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा आता राज्यातील महिला भगिनींसाठी ही सर्वात आनंदाची बातमी आहे। जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी देखील अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत। आता महिलांना कशा पद्धतीने वस्तू मिळणार, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पैसे या ठिकाणी मिळणार, म्हणजेच की रेशन कार्डवरती कसे पैसे मिळणार हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता सर्वात आधी गॅस सिलेंडर कसा मिळणार, म्हणजेच की रेशन कार्डवरती गॅस सिलेंडर कशा पद्धतीने मिळणार हे आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार हे देखील पुढे तुम्हाला बघायलाच मिळणार आहे। आता सर्वात आधी गॅस सिलेंडर कसा मिळणार तो आपण या ठिकाणी म्हणजेच की पाहण्याचा प्रयत्न करू। आता बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर देण्यामध्ये येणार आहे। जर तुमच्याकडे या ठिकाणी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा।
आता राज्यातील महिला भगिनींसाठी ही सर्व आता आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे आणि ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा पात्र कुटुंबांना वर्षाला आता 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। बघा, आता याचे जे पैसे असतील ते थेट बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की गॅस सिलेंडरचे जे काही पैसे असतील ते आता डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी माता भगिनींच्या खात्यावरती जमा केले जाणार। जर तुमच्याकडे देखील या ठिकाणी रेशन कार्ड असेल तर आता तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील। आता किती पैसे जमा होणार तर बघा, गॅस सिलेंडरचे म्हणजेच की एका गॅस सिलेंडरचे साधारणतः 830 रुपये या ठिकाणी जमा होतील। एका वर्षामध्ये 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, जवळच्या CSC सेंटर वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर आवश्यक ती कागदपत्रे जमा करायची आहेत। तुम्हाला KYC करायची आहे। जर गॅस कनेक्शन असेल म्हणजेच की तुमच्या घरी गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी योजनेचा लाभ 100% घेऊ शकता। आता बघा, जर गॅसचे कनेक्शन पुरुषाच्या नावावरती असेल तर ते महिला कुटुंब प्रमुखाच्या नावावरती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे ती महिलांसाठी आहे, त्यामुळे घरचे जे गॅसचे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे। जर पुरुषाच्या नावावरती गॅसचे कनेक्शन असेल तर ते तुम्हाला महिलेच्या नावावरती करावे लागेल आणि ज्या महिलेच्या नावावरती गॅसचे कनेक्शन असेल तर अशा महिलांच्या खात्यावरती आता गॅस सिलेंडरचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही 100% मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकता आणि अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC सेंटरला तुम्ही भेट देऊ शकता, सेवा केंद्राला जाऊन देखील भेट देऊ शकता किंवा तुमच्या परिसरातील एखाद्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकता, अर्ज करू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता या ठिकाणी रेशन कार्डच्या माध्यमातून पैसे कोणते मिळणार तर बघा, गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार, हे तर तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता बघा, काही जिल्ह्यांमध्ये रेशन ऐवजी रोख रक्कम देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी आपण काय बघितलं तर रेशन कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार। एका गॅस सिलेंडरला 830 रुपये अशा पद्धतीने एका वर्षातून 3 सिलेंडर मिळणार, हे आता सर्वांना माहीत झाले असेल। त्यानंतर आता रेशन ऐवजी रोख रक्कम देखील देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आता बघा, एक महत्त्वाचा बदल काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाला आहे, जो लवकरच आता राज्यभरामध्ये देखील लागू होऊ शकतो। आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना यांसारख्या जिल्ह्यामध्ये रेशनच्या धान्याऐवजी त्याचे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची सुविधा आता या ठिकाणी म्हणजेच की आपल्याला बघायला मिळत आहे। यामुळे आता नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे आणि लवकरच या ठिकाणी म्हणजेच की हा देखील निर्णय लागू होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता रेशन ऐवजी रोख रक्कम देखील या ठिकाणी म्हणजेच की देण्यामध्ये येईल असं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। परंतु याची अंमलबजावणी या ठिकाणी सर्वच जिल्ह्यांमध्ये अद्याप देखील करण्यामध्ये आले नसले तरी लवकरच या ठिकाणी नागरिकांना रेशन ऐवजी पैसे या ठिकाणी देण्यामध्ये येऊ शकतात। हा देखील महत्त्वाचा बदल आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर आता रेशन कार्डवरती इतर देखील काही वस्तू या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आता रेशन कार्डवरती केवळ धान्यच नाही तर दिवाळी किंवा सणासुदीच्या काळामध्ये जसा आनंदाचा शिदा मिळतो त्याच धर्तीवरती आता रेशन कार्डवरती साखर आणि इतर जीवन आवश्यक वस्तू अत्यंत सवलतीच्या दरामध्ये किंवा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे। यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाची महिन्याकाठी हजारो रुपयांची बचत देखील आता होणार आहे। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता या ठिकाणी रेशन कार्डवरती साखर देखील या ठिकाणी देण्याचा राज्य सरकारचा मानस आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की रेशन कार्ड
कार्डवरती साखर आणि इतर जीवन आवश्यक वस्तू अत्यंत सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी राज्य सरकार देत आहे, मोफत देखील या ठिकाणी देत आहे. हा देखील महत्त्वाचा बदल आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. त्यानंतर ज्या नागरिकांकडे घर नसेल तर अशा नागरिकांना आता रेशन कार्डचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता घरकुल योजनेसाठी देखील रेशन कार्डचा आधार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. जर तुमच्याकडे घर नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. आता बघा, अनेकांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न असते. जानेवारी महिन्यापासून घरकुल योजनेच्या प्रक्रियेमध्ये रेशन कार्डला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला राहण्यासाठी योग्य घर नसेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना किंवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेसाठी प्राधान्याने अर्ज करू शकता. रेशन कार्ड हे तुमची गरज असल्याचं सर्वात मोठं प्रमाणपत्र आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही घरकुल योजनेचा देखील या ठिकाणी लाभ घेऊ शकता. जर तुमच्याकडे म्हणजेच की पक्के घर नसेल तर 100% तुम्हाला घरकुल योजनेचा देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर रेशन कार्डच्या माध्यमातून नागरिकांसाठी सरकार अनेक महत्त्वाच्या योजना देखील या ठिकाणी म्हणजेच की राबवत असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. आता या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, म्हणजेच की रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळतच आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की सरकारने राबवलेल्या योजनांचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. आता नमो शेतकरी योजनेचा जर या ठिकाणी विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता 8वा हप्ता देखील लवकरच जमा केला जाणार आहे. साधारणतः अजून 10 ते 15 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल. त्यानंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत आहेत, ज्या अंतर्गत राज्यातील नागरिकांना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. त्यानंतर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी देखील लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना आहे, त्या अंतर्गत सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे. लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी महत्त्वाच्या योजना या ठिकाणी राबवण्यामध्ये येत असतात. आता या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे. आता तुमचे जे रेशन कार्ड आहे ते आधार कार्डशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की शासकीय योजनांच्या लाभासाठी रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या योजनांचा लाभ मिळतो तर अशा योजनांच्या लाभासाठी रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक असणे देखील अनिवार्य आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचे खाते चालू असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याला आधार लिंक असावे. म्हणजेच की तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही eKYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. eKYC केले नसेल तर eKYC करा. आता बघा, घराबाहेर या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आपल्याला योजनांची माहिती नसते. आता सरकारच्या योजनांची माहिती घेण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा, ग्रामपंचायत किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन नवीन योजनांची तुम्ही विचारपूस करा. अनेकदा माहिती अभावी आपण फायद्यांपासून वंचित राहतो, हे देखील या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच नागरिकांना कोणत्याच योजनांची माहिती नसते, त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला जायचं आहे. सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नवीन योजनांची तुम्ही माहिती मिळवू शकता, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी नवनवीन योजनांचा 100% लाभ घेऊ शकता. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, शेतकऱ्यांचा विचार केला तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर PM किसान योजनेचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे. तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल. जर तुमच्याकडे पक्के घरकुल नसेल तर तुम्ही घरकुल योजनेचा देखील लाभ घेऊ शकता. त्यानंतर आता बहिणींचा विचार केला तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि तसेच रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डच्या माध्यमातून देखील अनेक सवलती आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी रेशन देखील नागरिकांना म्हणजेच की देण्यामध्ये येत आहे, वाटप करण्यामध्ये येत आहे. तर अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत. तर बंधू भगिनींनो, जानेवारी महिन्यापासून सुरू होणारे हे काही बदल सर्वांच्या हिताचे असणार आहेत. सरकारच्या माध्यमातून देखील नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असतात. तर ही माहिती तुम्हाला कशा पद्धतीची वाटली आम्हाला नक्की कळवा. एकंदरीत जर विचार केला
तर या ठिकाणी शासकीय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आता या ठिकाणी म्हणजेच की आर्थिक आधार मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. जर तुमचा इतर काय प्रश्न असेल तर तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर तुमच्या मित्रांसोबत, शेतकरी बांधवांसोबत, नागरिकांसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.